साजूक तुपामध्ये चांगले लालसर भाजून तळून घ्यायचे। बर, आता आपले हे तुकडे तळून झालेले आहेत गोल्डन रंगावर। हे जरा हलवणार का तू? हो, त्यातली साखर विरघळली असेल। हो, विरघळली आहे साखर। तर आता हे तळलेले तुकडे यात घालायचे। अच्छा, ह्याच्यातलं तुपातनं काढून लगेच ह्याच्यात घालायचं। जसे आपण गुलाबजाम घालतो म्हणजे हा पाक ह्याच्यात शिरेल। अच्छा, आणि हा दुसरे तुकडे तळेपर्यंत ते आपण पाकात ठेवायचे। अच्छा, म्हणजे पाक त्याच्यात मुरेल तो। बर, म्हणजे खाताना ते पूर्णपणे गोड लागेल। आतपर्यंत छान शिरलेला आतपर्यंत असेल पाक चांगला शिरलेला असतोय। बर, ह्याचं हे असं टायमिंगच आहे। एक तळेपर्यंत दुसरं तेवढं पाकात राहिलं की ते बरोबर पाक तेवढा त्याच्यामध्ये मुरतो। अच्छा। काकूंनी त्यांच्या मुलीकडनं शिकलेला पदार्थ शाही तुकडा अजून पूर्ण झालेला नाहीये। त्याच्यात पुढे काय करायचं हे आपण बघणारच आहोत, पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती। विश्रांतीनंतर खाद्य भ्रमंतीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। अहो थांबा थांबा, लगेच लिहून घेऊ नका, अजून पदार्थ पूर्ण झालेला नाहीये। विचारूया काकूंना पुढे काय करायचंय। आता आपले हे पाकात घालून सगळे तुकडे तयार झालेले आहेत। आता आपल्याला फक्त हे सर्विंग करायचे आहेत, पण त्याआधी हे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते थोडेसे तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे। बर, हे आपलं ब्रेड तळलेलं तूप आहेच। ह्याच्यामध्ये पहिल्यांदा बदाम थोडेसे फ्राय करूया। असे हे बदाम आणि सर्व ड्रायफ्रुट्स आपल्याला थोडेसे फ्राय करून घ्यायचे। बर, पिस्ते पण त्याच्यात घालू? हां, हे काजू आणि बेदाणे आपले तळून झाले। तर आता आपलं हे सगळं तयार झालेलं आहे। आता हे सर्विंग करणं हे महत्वाचं आहे। तर अशा प्रकारे हे सगळे तुकडे लावून घ्यायचे। आणि आता ह्याच्यावरती आपण हे जे आटवलेलं आणि थंड केलेलं दूध आहे हे ह्याच्यावरती घालायचंय। अच्छा, ह्याच्यातला शाहीपणा आणखीन एवढा दिसून येतोय। सगळं घालायचं दूध? नाही, जेवढं आपल्याला आता आवश्यक वाटतंय। अच्छा, पूर्ण भिजेपर्यंत? पूर्ण भिजत ते तुकडेही दिसले पाहिजेत, त्यातला गोल्डनपणा पण दिसला पाहिजे आणि शिवाय दुधाची चव यायला पाहिजे। आणि आता ह्याच्यावरती आपण हे गार्निशिंगसाठी तर आता हा तयार झाला आपला शाही तुकडा। शाही तुकडा तयार झालेला आहे। तुम्ही लिहून घ्या याचं साहित्य आणि कृती। शाही तुकडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्रेडचे त्रिकोणी स्लाइसेस 8, साखर 1 वाटी, पाणी अर्धी वाटी, काजू, बदाम, पिस्ते यांचे काप आवडीनुसार, बेदाणे आणि केशर आवडीनुसार, आटवलेलं दूध 1 वाटी आणि साजूक तूप तळण्यासाठी। शाही तुकडा बनवण्याची कृती: प्रथम कढईत साजूक तूप घालून गरम करून घ्यावं। नंतर गॅसवरील दुसऱ्या भांड्यात साखर आणि साखर बुडेल इतकं पाणी घालून ढवळून साखर विरघळेपर्यंत पाक तयार करून घ्यावा। नंतर कढईतील गरम तुपात ब्रेडचे त्रिकोणी स्लाइसेस तळून घ्यावेत आणि लगेच पाकात घोळवून काढून घ्यावेत। नंतर गरम तुपात बदाम, पिस्ते, बेदाणे आणि काजू तळून घ्यावेत। सर्विंग प्लेटमध्ये ब्रेडचे त्रिकोणी स्लाइसेस ठेवून त्यावर आटवलेलं दूध, तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स, केशर आणि वेलची पूड घालून खाण्यासाठी तयार आहे शाही तुकडा। काकू, आज तुम्ही आम्हाला एवढ्या छान रेसिपीज बनवून दाखवल्या, त्याबद्दल रूपसंगम यांच्याकडनं तुमच्यासाठी ही धर्मावरम साडी। थँक्यू। आणि
आणि प्रवीण मसाले यांच्याकडनं सुद्धा एक छोटीशी भेटवस्तू. थँक्यू व्हेरी मच. आपल्याही कार्यक्रमासाठी आमच्या सर्वांच्या तर्फे तुम्हाला शुभेच्छा आणि हा कार्यक्रम असाच यशस्वी हो ही इच्छा. थँक्यू व्हेरी मच. खाद्य भ्रमंतीमधलं सगळ्यात महत्त्वाचं काम अर्थात रेसिपीज करून झालेले आहेत. आता करूया आपलं दुसरं काम, भ्रमंतीचं. जाऊया इचलकरंजीमध्ये एक फेरफटका मारायला. महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध देवस्थानांपैकी एक असणारं रामलिंग मंदिर पुरातन तीर्थ आहे. डोंगरावर स्थित असलेलं हे तीर्थ दक्षिण काशी म्हणूनही ओळखलं जातं. प्रभू श्री रामचंद्र वनवासात असताना त्यांनी काही काळ इथल्या एका गुहेत वास्तव्य केलं होतं आणि त्यावेळी प्रभू श्री रामचंद्रांनी इथे या शिवलिंगाची स्थापना केली अशी आख्यायिका आहे. शिवलिंगाची पूजा करण्यासाठी प्रभू श्री रामचंद्रांनी बाण मारून गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांना आवाहन केलं आणि त्याची सतत धार अजूनही शिवलिंगावर पडते आहे. शिवलिंगाच्या शेजारी स्वयंभू पार्वतीची मूर्ती आहे. कुठल्याही शिवमंदिरात एकच नंदी असतो, पण हेमाडपंथी बांधकाम असलेल्या या छोटेखानी मंडपात नवसाचे 2 नंदी आपल्याला दिसतात. मंदिराच्या आवारात दगडी विहीर आहे. या विहिरीला अष्टतीर्थ असं म्हणतात. अष्टतीर्थ विहिरीच्या बाजूलाच सप्तर्षींची 7 शिवलिंग आहेत. आता या देवस्थानाचा कारभार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान मंडळ सांभाळतं. हे तीर्थ सांगलीपासून 30 किलोमीटरवर आणि इचलकरंजीपासून 15 किलोमीटरवर आहे. कार्यक्रमाविषयी आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना या पत्त्यावर कळवा. खाद्य भ्रमंती, ETV मराठी, भगवती हाऊस, बी विंग, 2रा मजला, वीरा देसाई रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई 400053. आमचा ईमेल ॲड्रेस आहे khadyabi@gmail.com. आमच्या कार्यक्रमातील पदार्थ किंवा पर्यटन स्थळं यांच्याविषयीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता www.khadyabhramanti.com या वेबसाईटवर.